सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्याच केली हे सीबीआयच्या तपासातून निष्पन्न झालेलं आहे। सीबीआयनं तसा क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे। सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय। सीबीआयकडून मुंबई हायकोर्टामध्ये हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे। तर रिया चक्रवर्तीलाही सीबीआयनं क्लीन चिट दिलेली आहे। सुशांतच्या मृत्यूनंतर 4 वर्ष आणि 4 महिन्यांनंतर क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला। अतिशय चांगली चौकशी केली होती। त्यांनी क्लिअर रिपोर्ट दिला होता की याच्यामध्ये हा 100% सुशांत सिंह राजपूत याचा सुसाईड आहे। पण त्याला बिहारच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून त्यावेळेस पॉलिटिकल अँगल देण्यात आला। प्रत्येकाचेच काही ना काहीतरी संबंध कुठेतरी असतात, चर्चा घडत असतात। महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं। राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक संवाद कायम होता आणि कोणतीही कारवाई ही कुटुंबापर्यंत जात नव्हती किंवा कुटुंबाची बदनामी होत नव्हती। दुर्दैवानं गेल्या 10 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी अमित शहांचं राज्य आल्यापासून संपूर्ण देशामध्ये हे अशा प्रकारचं घाणेरडं दळबद्री राजकारण सुरू झालेलं। उद्धव ठाकरे सरकारनं त्याच वेळेस ताबडतोब सीबीआयला प्रकरण दिलं असतं तर सुशांत सिंह राजपूतच्या परिवाराला न्याय मिळाला असता। मुद्दाम होऊन वेळ काढूपणा केला। कुणाला वाचवायचं होतं तुम्हाला? हे काही कळत नाही देशाला? आज सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाला न्याय न मिळण्याचं कारण श्रीमान उद्धव ठाकरे यांचं सरकार आणि त्यांना आपल्या जवळच्या लोकांना वाचवायचं होतं हे कारण आहे।